नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आता पावसाळा सुरू आहे. मस्तपैकी म्हणले गरमागरम भजी बनवावे. तर पाऊस, आभाळ आलाय, अशा वातावरणात गरमागरम कडक खुसखुशीत भजी खायला छान वाटते. तर इथं आपण ज्वारीची भाकरी कशी करतो, तसंच मकाच्या भाकरीसाठी मी ही पीठ दळून आणलेलं आहे. मका दळून आणलेली गिरणीतून स्वच्छ निवडून. तर इथं मकाचं पीठ मी 1 वाटी घेतलंय. उगं थोडंसं 1-2 चमचे होईल इतकंच बेसन घेतलंय. 1 चमचाभर ओवा घेतलाय, हिरवी मिरची, थोडासा सोडा. इथं पालक मी धुवून चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर पण धुवून चिरून घेतलेली आहे. पावसामुळं ह्याला जरा माती आलेली होती, त्याच्यामुळं कोथिंबीर पण मी धुवून घेतलेली आहे. तर आपण आता हे सगळं तिंबून घेऊया. तर हे पीठ चाळून घेतलेलं आहे. हे अगोदर मी वाटीमध्ये काढून घेते. छोटी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. बघा 1-2च चमचे मी इथं बेसन वापरलेलं आहे. जरा बेसनानं पण चिकटपणा पण येतो आणि जरा चव पण छान लागते. इथे 1 चमचाभर ओवा आहे. इथे 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या. फक्त मिरच्या ह्यात लसूण ही नाही घातलेला. हे कोथिंबीर. ह्याला मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे पालक धुतलेलं हे पण ह्यात टाकून घेते. आता ह्यात थोडंसं पाणी ओतून घेते आणि छान असं ही पालक आणि खालचं मकाचं पीठ, बेसन पीठ मिक्स करून घेते. जास्त पाणी ओतायचं नाही आपल्याला, पाण्याचा अंदाज येत नाही. पाणी परत भाजी पण आपण धुतलेली असते त्याच्यामुळं पाणी जास्त होतंय. असंच मिक्स करत करत आपल्याला जायचंय. तर असं ही पीठ मी मळून घेतलेलं आहे. थोडासा इथं मी खायचा सोडा घेतलेला आहे. ते सोडा पण टाकून घेते आणि सोड्यावर थोडं पाणी ओतून मी मिक्स करून घेते. जास्त आपल्याला पीठ घट्ट पण नको आहे. हे जास्त घट्ट झाले, थोडं सोडा टाकून मिक्स करून घेते छान असं. तर बघा छान असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई पण ठेवली आहे. कढईत पण तेल छान असं तापलेलं आहे. तर आता मी एक एक ह्यात पकोडे सोडून घेते. पकोडे तळून घेतलेले आहेत. याला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात असं मकाच्या पिठाचे. आणि थोडंसं पीठ पण खरमूड असते त्याच्यामुळं कुरकुरीत असंही तयार होते पकोडे. तर बघा मस्तपैकी आज छान पावसाळी बेत मी केलेला आहे आणि ही भजी गरमागरम खायलाही छान लागते ती आणि कुरकुरीत आहे बघा. असं आतून म्हणजे कडक पण हाय, पोकळ पण झालेलं आहे, निब्बर झालेली नाही ती मकाची पिठाची भजी असून छान झाली ती. तुम्हीही कधी अशा प्रकारे बनवली नसतील तरी बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.